इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीमध्ये त्यामुळे मोठी वाढ झाली आहे। भाविकांनी इंद्रायणी नदी पात्रामध्ये उतरू नये असं आवाहन सध्या प्रशासन करते। एनडीआरएफ आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी तैनात आहे। शिवाय या ठिकाणी आता नागरिकांनी नदीपात्राच्या जवळही जाऊ नये असं सांगितलं जातंय। आपण जर बघितलं तर सध्या आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि या पार्श्वभूमीवरती आळंदीमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने वारकरी जे आहेत ते जमलेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी जरी गर्दी झालेली असली तरी इंद्रायणी नदीच्या पात्रात कुणी उतरू नये हेच आवाहन वारंवार केलं जात आहे। शांताबाई माने या हरवलेल्या आहेत। या पांडुरंगले आपण तिथे कुठे असाल आळंदी पोलीस स्टेशन येथे यायचं आहे। इंद्रायणी काठावरची ही या क्षणाची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय। खरं तर इंद्रायणी नदीचं पात्र हे काहीसं दूषित सुद्धा झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात कचरा सुद्धा वाहून आला असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय। अनेक लहान मोठी मंदिरं जी या ठिकाणची आहेत ती सुद्धा पाण्याखाली गेलेली आहे। पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। कुणीही नदीपात्रामध्ये उतरू नये यासाठी हा पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे। आपण तिथे कुठे असाल आळंदी पोलीस स्टेशन येथे यायचं आहे। आळंदीमध्ये मुसळधार पाऊस खरं तर सुरूच आहे। कालपासून या ठिकाणी पाऊस होतोय आणि आज सकाळपासून देखील पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे इंद्रायणी नदीचं जे पात्र आहे ते तुडुंब भरलं असल्याचं आपण पाहतोय। या वेळेला नदीमध्ये उतरणं धोकादायक असू शकतं, त्यामुळे नदीच्या आसपासच्या परिसरात सुद्धा भटकू नये असं देखील सांगितलं जाते। अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी रोहिदास घाटगे यांच्याकडून घेऊयात। रोहिदास, आपण पाहतोय इंद्रायणी नदीची पाणी पातळी जी आहे ती सातत्यानं वाढताना दिसतेय, सध्याची काय परिस्थिती आहे? रात्रीपासून या आळंदी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि सध्या आळंदी नदी ही दुथडीवरून वाहते। नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि वैष्णवांचा मेळा जो आळंदीमध्ये भरला होता हा संपूर्ण घाट एनडीआरएफ असेल आणि स्थानिक प्रशासन असेल यांनी रिकामा केलेला आहे। कालपासून या ठिकाणी 3 लोक वाहून गेले होते। तिन्ही लोकांना रेस्क्यू करण्यात आले। एक अर्ध्या तासापूर्वी एका व्यक्तीला 5 किलोमीटरवरती एनडीआरएफच्या टीमने रेस्क्यू केलेलं आहे। तिघांची प्रकृती स्थिर आहे। मात्र लोणावळा असेल तळेगाव असेल या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। त्यामुळं इंद्रायणी नदीची पातळी ही वाढत आहे। त्यामुळं धोक्याची पातळी वाढत असल्यामुळं या संपूर्ण परिसरामध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। नदीकाठावरचा संपूर्ण परिसर हा रिकामा करण्यात आलेला आहे। मागच्या 1 तासापासून नदी पातळी ही 6 ते 7 फुटांनी या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळते। मुसळधार पाऊस या संपूर्ण परिसरात सुरू आहे। असं असताना कुठंतरी धोक्याची पातळी भाविकांनी पार करू नये यासाठी संपूर्ण घाटावरती पोलीस असेल एनडीआरएफ असेल सगळे जवान तैनात करण्यात आलेले आहे। लाखोंचा जनसमुदाय हा देवाच्या आळंदी नगरीमध्ये दाखल झालेला आहे। इंद्रायणी घाट हा वारकऱ्यांसाठी एक पर्वणी असतो, एक ऊर्जा घेऊन जाणारा असतो। मात्र सध्या पावसाची परिस्थिती वाढल्यामुळे या परिसरामध्ये वारकऱ्यांना येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। नदीची पातळी निश्चितच रोहिदास या संदर्भातला अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आळंदी पोलीस स्टेशन येथे यायचं आहे।